नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माधुश्य एज्युकेशन मध्ये आपलं स्वागत आहे. या अगोदर आपण शब्दांच्या जाती अभ्यासतो आहे, त्यापैकी आपण 6 प्रकार अभ्यासले आहे. आज 7वा प्रकार आपण बघतो आहे उभयान्वयी अव्यय. दोन शब्द किंवा वाक्यांना जोडताना जे शब्द वापरले जातात त्या शब्दांना उभयान्वयी अव्यय असं म्हटलं जातं. आणि, वा, अथवा, किंवा, परंतु ही जी आहेत ही उभयान्वयी अव्यय आहे, जी मराठी भाषेमध्ये वापरली जातात. उभयान्वयी अव्ययाची व्याख्या जर पाहिली, दोन स्वतंत्र किंवा गौण वाक्यांना शब्दांना जोडणारे जे शब्द आहेत त्या शब्दांना उभयान्वयी अव्यय असं संबोधलं जातं. तर या उभयान्वयी अव्ययांचे प्रकार सांगताना प्रधानत्व सूचक आणि गौणत्व सूचक असे दोन वाक्य, या दोन प्रकार या ठिकाणी पडतात. तर जसं प्रधानत्व सूचक म्हणजे स्वतंत्र वाक्य, एक स्वतंत्र वाक्य आहे, महत्वाचं आहे म्हणून प्रधान म्हटलेलं आहे. त्याला जोडण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या शब्दांना आपण काय म्हटलेलं आहे, प्रधानत्व सूचक उभयान्वयी अव्यय. किंवा, व, आणि म्हणून ही त्यामध्ये वापरली जातात. आणि व शिवाय ही समुच्चय बोधक आहे, समूहाला उद्देशून वापरले जातात. किंवा, वा, की ही विकल्प बोधक आहे, जसं पास नापास आहे, पास किंवा नापास. किंवा खरे खोटे असेल तर खरे वा खोटे अशा अर्थाने याचा उपयोग विकल्प बोधकसाठी केला जातो. परंतु, पण, परी, बाकी, किंतु हे न्यूनत्व सूचक आहे, म्हणजे काहीतरी सांगायचं आहे पण त्याची खात्री नाही, त्याला न्यूनत्व सूचक असं संबोधलं जातं. पुढे आहे गुणत्व सूचक. मुख्य खंड किंवा गौण कलमाशी जो शब्द जोडला जातो त्याला आपण काय म्हटलेलं आहे, गौणत्व सूचक उभयान्वयी अव्यय. की, जर, तर, म्हणजे, किंवा, की, नमुना हे स्वरूप बोधक, म्हणून की उद्बोधन बोधक, आणि तर आणि म्हणजे हे संकेत बोधक, आणि कारण आणि की हे करण बोधक म्हणून त्यांना या ठिकाणी बोललं जातं. वाक्यातील उदाहरणं जर झाली तर आणि, राम आणि श्याम गेलं. राम आणि श्याम दोघ जण आहे, पण आणि हा त्यामधला काय आहे, उभयान्वयी अव्यय आहे. राम आणि श्याम शाळेत गेले, मग यातला आणि हा त्यातला उभयान्वयी अव्ययामधला शब्द येतो. पण, तो आला पण मी, वाक्य तुटले आहे, तो आला पण मी निघालो, तो आल्यानंतर मी त्या ठिकाणी निघून गेलो, त्यातला पण हा उभयान्वयी अव्यय आहे. किंवा, चहा किंवा कॉफी, चहा किंवा की कॉफी दोघांपैकी एक. आणि जर तर झालं, जर अभ्यास केला तर पासशील, म्हणजे काही पास होशील, आणि अभ्यास केला तर उत्तीर्ण व्हा. म्हणजे या ठिकाणी तर तर वापरलेला आहे आणि जर तर ह्या दोघेही शब्दांचा वापर यामध्ये केलेला आहे. अशा प्रकारे आपण उभयान्वयी अव्यय हा शब्दांच्या जातीमधला 7वा प्रकार या ठिकाणी अभ्यासला. पुढचा प्रकार आपल्याला केवल प्रयोगी अव्यय जे आहे त्याचा विचार करायचा आहे. तो पण आपला 8वा प्रकार असेल. या शब्दांच्या जाती आपण या ठिकाणी अभ्यासतो आहोत. तर त्या अगोदर आपल्या चॅनलला त्या ठिकाणी सबस्क्राईब करा, लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा. आणि नोटिफिकेशन ऑन करण्यासाठी बेल आयकॉनवरती क्लिक करा. धन्यवाद.